नमस्कार. मानसिक आरोग्य. माणूस जन्माला येतो ते त्याच्या हातात नसते. तो पुढे जगू लागतो आणि त्या जगण्याची त्याला सवय लागते असे म्हटले जाते. आणि ते वावगे ठरू नये. आणि ती सवय इतकी जालीम असते जे जगण्याच्या पलीकडे काय आहे याचा विचार करताना तो भांबावून जातो. अगदी टोकाचे उदाहरणे सोडली तर माणूस आगतिक झाला तर तो स्वतःला मारून टाकण्यास प्रवृत्त होत नाही हे सत्य आहे. सर्वसाधारणपणे माणसे सुख दुःख द्वेष आशा निराशा यश पराभव सहन करत जगतात आणि त्यातल्या अर्ध्याहून जास्त भावना अप्रिय असल्या तरी ती माणसे स्वतःच्या जीवावर प्रेम करत करत जगत राहतात. याने माजू नका, अपयशाने गांजू नका आणि दुःखाला कुरवाळत बसू नका असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा एक व्यावहारिक तत्वज्ञान सांगितले जात असते. या सल्ल्यात असे दिसते की यश सुद्धा मनाचा समतोल बिघडवू शकते. असे खालीवर आडवे तिडवे वाकडे तिकडे होणे थांबवणे शक्य नसते हे बहुतेकचे काळ जातो तसे अनुभवतात आणि त्यातले काही शांतपणे जगण्यासाठी त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. गीता किंवा ज्ञानेश्वरी वाचणे समजावून घेणे हा त्यापैकी एक मार्ग असू शकतो. या ग्रंथांमधून काही गोष्टी सांगितल्या असल्या तरी एकच गोष्ट जी सतत सांगितली जाते ती अशी की कर्म अपरिहार्य आहे. ज्ञानेश्वरांची एक ओवी म्हणते, हे शरीर जर प्राप्त झाले आहे आणि ते जर कर्मानेच निर्माण झाले आहे तर मग कर्म करावे लागते ही खंत बाळगून चालत नाही. कंटाळा हा शब्द खंत या शब्दापासून आला आहे. त्या कर्माचे बरे वाईट परिणाम असतात आणि ते परिणाम त्याच्याकडे दुर्लक्ष करून पचवता येतात. हे म्हणजे मानसिक आरोग्य. अगदी ढोबळ उदाहरण द्यायचे झाले तर जी माणसं सगळे करून सवरून रात्री गाढ झोपतात त्यातना हे पचवणे अवगत असते असे म्हणता येईल. 12 व्याध कर्माचे जे परिणाम होतात त्याचे काय करायचे याचे कोष्टक दिले आहे. भाविकांसाठी कृष्ण म्हणतो, तो परिणाम मला अर्पण कर किंवा मधून मधून माझी आठवण कर आणि शांत राहा. हे जर अवघड वाटत असेल तर जेव्हा कर्मे घडतील तेव्हा मिळणारे फळ तू झाकून देत जा आणि ते शून्यात विरून गेले असे समज. आणि सगळ्यात सोपे, तुझी जी जातकुळी न सोडता प्रपंचात लक्ष देऊन तुझी कर्तव्य करत जा, परंतु निषिद्ध कर्मे करू नकोस आणि मग सुखाने जगत राहा. ज्ञानेश्वर इथे म्हणतात, मात्र मी हे केले, माझ्या हातून झाले ही भावना सोड. अर्थात हे मानसिक आरोग्याचे धडे सोपे नाहीतच. आपण प्रत्येक गोष्ट मनात काहीतरी हेतू ठेवूनच करतो आणि तो हेतू काहीतरी फळ मिळवण्यासाठी असतो. साधे मंडईत जाऊया म्हटले तरी डोळ्यासमोर भाजी असते. कदाचित पुस्तकाच्या ओघात हा पुनरुच्चार असेल, परंतु दांडेकरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रतीत कधी अपेक्षा ठेवूनच कर्मे होतात, मग हळूहळू अपेक्षेशिवाय कर्म करणे अंगवळणी पडते असे सांगितले आहे. ते खरेच आहे. 12व्यातल्या 12व्या श्लोकात श्रीकृष्णाने मन शांत असणे ही सगळ्यात श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. एका अर्थाने हे व्यावहारिक सत्यच आहे आणि जगण्यासाठी ते सर्वात महत्त्वाचे. परंतु ही शांतता मरताना किंवा मरणानंतर उपयोगी पडते का हा प्रश्न या शांत जगण्याचे फळ काय अशा प्रकारचा आहे. त्याविषयी पुढच्या प्रकरणात आपण बघूया.